संतोष देशमुख हत्या प्रकरणी जे आहे चेंबूर येथे सकल मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात येत आहे। कालच जे आहे बीड येथे मोठ्या प्रमाणात मूक आंदोलन पार पडलं आणि त्याचे पडसाद जे आहे मुंबईत होताना पाहायला मिळत आहे। आणि मुंबईत जे आहे चेंबूर परिसरात जे आहे मोठ्या प्रमाणात सकल मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात येत आहे। आपण पाहू शकतो त्यांच्या निषेधार्थ जे आहे बॅनरबाजी देखील करण्यात आली आहे। आपण पाहू शकतो संतोष देशमुख यांच्या झालेल्या निर्गुण हत्येवरती निषेधार्थ आंदोलन जो आहे सकल मराठा समाजाकडून करण्यात येत आहे। आणि एकीकडे पाहिलं तर सोमनाथ सूर्यवंशी यांच्याकडून देखील पोलिसांकडून कोठडी संशयरित्या मृत्यू झाला त्यांची चौकशी करून कुटुंबाला न्याय मिळावी अशा आशयाचे देखील बॅनर जे आहे सकल मराठा समाजाकडून करण्यात येत आहे। पाहायला गेलं तर मराठी क्रांती मोर्चा जे आहे ना कोणत्या पक्षाचा ना कोणत्या संघटनेचा याच अनुषंगाने जे आहे बॅनर देखील लावण्यात आलेला आहे। आणि आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात जे आहे मराठा सकल समाजाचे कार्यकर्ते आणि पाहायला गेले तर अगदी चिमुकल्यांपासून ते सगळेच जण आहेत जे याच आंदोलनात उपस्थित झालेले आहे। आणि आपण पाहू शकतो थेट काही महिला देखील आहेत। काय सांगाल, काल देखील बीड येथे मोठ्या संख्येने मूक आंदोलन पार पडलं, अनेक खासदार आमदार जे आहे उपस्थित होते आणि आज मुंबईत तुम्ही देखील आंदोलन करत आहात। काय नक्की मागणी आहे, कशा प्रकारे वाल्मिक कराडला अटक व्हावी आणि ह्याला संतोष देशमुखला न्याय मिळावा हीच आमची मागणी आहे। त्याच्यासाठी आम्ही आंदोलन करणार, आम्ही थांबणार नाहीये। बस एवढंच आमचं मागणी। मामा काय सांगाल, आज तुम्ही मुंबई येथे आंदोलन पार करत आहात, संतोष देशमुख यांची देखील हत्या झाली, काय सांगाल? जो माणूस 3 वेळा त्या ग्रामपंचायतीचा सरपंच आहे अशा व्यक्तीची हत्या ह्या 7-8 लोकांनी केलेली। तो वाल्मिक कराड हा डाकू ह्या लोकांना पाठीशी घालून धनंजय मुंडे यांची पाठराखण करतो यार, त्याचा आम्ही निषेध करणारच ना सकल मराठा समाज। आणि इथून पुढे त्यांनी सावध राहावं। नक्की मागणी काय आहे तुमची? त्यांना फाशी झाली पाहिजे। ज्या संतोष देशमुखाला ज्यांनी मारलेले जे मारेकरी त्यांना फाशी झाली पाहिजे। आणि वाल्मिक कराड आहे ह्याला पण फाशी झाली पाहिजे। आणि धनंजय मुंडे आणि पंकजाताई ह्यांना मंत्रिमंडळात घ्यायचं नाही। कुठेतरी सोमनाथ सूर्यवंशी देखील पोलीस कोठडी संशय देखील मृत्यू करण्यात आला, असे देखील आशाचे बॅनर तुम्ही घेऊन आहात, काय सांगाल? बरोबर आहे, तो लोकशाहीचा अधिकार आहे। सूर्यवंशी जे आहे त्यांनी लोकशाहीच्या मार्गाने त्यांनी मोर्चे काढल्यानंतर पोलिसांनी त्याला आतमध्ये पोलिसांनी त्या थंडीत त्याला मारला आणि त्याचा मृत्यू झाला। त्यांचा पण आम्ही निषेध करतो, जाहीर निषेध करतो। आणि ज्यांनी जे पोलीस स्टेशनला जे झालेली घटना त्यांना सस्पेंड करून टाका। तुमची काय मागणी आहे नक्की? संविधानाच्या माध्यमातून सोमनाथदादा सूर्यवंशी यांनी परभणीमध्ये ज्यावेळी संविधानाचा गलबोट लागला म्हणून त्यांनी संविधानामधून मोर्चा काढला आणि या मोर्चा काढल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली, शिवाय त्या कारागृहामध्ये मृत्यू झाला। याचा आम्ही सकल मराठा समाज निषेध करतोच। तसंच संतोषांना देशमुख जे आमचे समाज बांधव आहेत, एक गोष्ट लक्षात घ्या की तो समाज बांधव एक सरपंच होता, शिवाय एक सामान्य व्यक्तीला न्याय मागण्यासाठी जर बीड जिल्ह्यामध्ये तसं महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात जर उठाव होत असेल तरी हे निर्दयी सरकार देवेंद्र फडणवीस असू द्या, एकनाथ शिंदे असू द्या किंवा अजितदादा पवार असू द्या, ह्यांना जनाची नाही मनाची लाज वाटली पाहिजे। तरी ज्यांच्यावरती आरोप आहेत, ज्यांच्यावर त्यांचे वरदहस्त आहेत, वाल्मिक कराडांचे वरदहस्त कोण आहे तर धनंजय मुंडे यांना तुम्ही मंत्रिमंडळात घेत आहे, म्हणजे तुम्ही लाजा सोडलेल्या आहेत। शिवाय मला सरळ असा आरोप आहे की यांना पाठीशी जेवढे धनंजय मुंडे वाल्मिक कराडाला पाठीशी घालतायत तसंच फडणवीस साहेब, शिंदे साहेब, अजितदादा पवार हे आरोपींना 100% त्यांना पाठीशी घालायत। जर पाठीशी नसेल घाला तर त्याला मंत्रिमंडळात तुम्ही स्थान का देत आहेत? आज 21 दिवस झाले त्या घटनेला, तुम्ही साध्या एका आरोपीला तुम्ही जर अटक करू शकत नाही, ज्याने एवढी मोठी निर्गुण हत्या केली आहे, तर तुम्ही त्याला अटक करू शकत नाही। तुम्ही मोठ्या बाता करता की मी दाऊदला आणेन, याला आणेन, त्याला आणेन, आणि महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एवढं चांगलं बहुमत आहे तरी तुम्ही आरोपीला अटक करत नाही। म्हणजे एक सामान्य व्यक्तीला जर न्याय मिळण्यासाठी एवढी जनता रस्त्यावर उतरत असेल तरी तुम्ही दखल घेत नाही। त्यामुळे मी राज्य सरकारचा जाहीर निषेध करतो। जे आहे सकल मराठा समाजाकडून जे आहे जाहीर निषेध करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि अगदी सर्वच समाज सकल मराठा समाज जे आहे अगदी एकवटलेला पाहायला मिळतो आणि त्यांच्याकडून देखील अशी मागणी करण्यात येत आहे की त्यांना लवकरात लवकर कारवाई करून त्यांना अटक करावी। अगदी आपल्यासोबत बोलण्यासाठी आणखी काय सर, काय सांगाल, सूर्यवंशी सर यांच्यावरती जे आहे संतोष देशमुख यांच्यावरती हत्या करण्यात आली, काय नक्की मागणी तुम्ही आज चेंबूर येथे आंदोलन करत आहात? आज 20 दिवस झाले तरी अजून सरकारला जाग येत नाहीये। मला सांगा, एक अंगावरती कुठे सुद्धा
असा जागा सोडली नाहीये की त्याच्या म्हणजे जे मराठा समाजाला एवढं कळकळीचं दुःख झालेलं आहे, पूर्ण महाराष्ट्र पेटेल, अजून सरकारला जाग येत नाहीये. मला सांगा, प्रत्येक वेळी जर असे अन्याय होत असेल आणि तुम्ही पाठीशी घालत असेल ह्या ज्या हल्लेखोरांना किंवा खून करणाऱ्यांना, तर मग सरकार कशाला पाहिजे? आम्हाला नको ना सरकार. न्याय मिळत नसेल तर म्हणजे पूर्ण सामान्य माणसाला न्याय मिळत नाही, पूर्ण महाराष्ट्र पेटवायचा का तुम्ही? पेटवणार आहे का? पेटवायला वेळ लागत नाहीये, पण आम्ही शांततेत आम्ही शांततेत आहोत. काल देखील मोठ्या संख्येने जे आहे मूक आंदोलन पार पडलं. मोठ्या प्रमाणात जे आहे बीड जिल्ह्यातील नागरिक असतील सर्वच या मूक आंदोलनात उपस्थित झाले आणि आमदार, खासदार, अनेक नेते देखील उपस्थित. काय हो, त्यासाठीच इथे कुठला ऐकलं का पक्ष, जात, धर्म, कुठले सुद्धा 12 बलू ते 18 पगड जातीने सर्व एकत्र आले होते तिथे. हीच भावना ही सरकारने जागा घ्यावी आणि सरकारला लवकरात लवकर जे कोणी आरोपी आहेत काय त्यांना अटक करावी, तर सरकारमध्ये सर्वसामान्य जनता शांत राहील, नाहीतर सरकारचं काय खरं नाहीये. अगदी आपण पाहूयात, अगदी चिमुकला देखील या आंदोलनात सहभागी झालेला आहे. नक्की काय मागणी आहे? तुम्ही कशा संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आलेली आहे, नक्की काय मागणी आहे तुमची? काय नक्की मागणी आहे तुमची? तुम्ही या आंदोलनात सहभागी झालेले आहात. काय हे थोडं बोल. तर ठीक आहे, ते हे देखील आपण पाहायला गेलं तर चिमुकला देखील जे आहे आंदोलनात उपस्थित झाल्याने आपण पाहू शकतो. अगदी ह्याच आंदोलनात जे आहे आंदोलनकर्ते देखील बांगड्या देखील आणि साडी देखील घेऊन उपस्थित झालेला आहे. पाहायला गेलं तर बांगड्या आणि साडी देखील आहे. सर, काय सांगाल संतोष देशमुख हत्या प्रकरणी किंवा सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी तुम्ही आंदोलन करत आहात आणि पाहायला गेलं तर बांगडी आणि साडी देखील घेऊन तुम्ही आंदोलन करत आहात, काय नक्की भावना? बघा, मराठा समाजाच्या ज्या भावना आहेत खूप तीव्र झाली जातात. कारण 20 दिवस झाले तर तुम्हाला हत्येकरी सापडत नाही. मुख्य आरोपी तो वाल्याचा वाल्मिक, आयुष्यात माणसं म्हणतात ना वाल्याचा वाल्मिक, हा वाल्मिकचा वाल्या झालाय. ज्याने 23 बोलतो ना हत्याकांड केलेले आहेत. नर बोलतो ना माणसं मारायचं, जसं काय धनंजय मुंडे यांना लायसन्स दिलंय. महाराष्ट्र सरकार यांना कुठे ना कुठं पाठीशी घालते. मग 4 आरोपी पकडायला एवढा वेळ लागतोय? आणि लक्षात ठेवा, ह्या न्याय व्यवस्थेला आणि या सरकारला आणि पोलीस प्रशासनाला आमच्या वतीनं, समाजा वतीनं ह्या बांगड्या आणि साडेत ह्या व्यवस्थित आला. कारण का, सर्वसामान्य माणसाला जर हत्या झाल्यानंतर, क्रूर हत्या झाली आहे, संभाजी महाराजांनंतर जर एवढी क्रूर हत्या पाहिली तर तुम्हाला राजकीय इतिहासात, सामाजिक इतिहासात कधी ऐकायला नसेल भेटली, पाहायला नसेल भेटली. जर मराठा समाजाच्या ह्या जर मागण्या, आज माझं सोमनाथ सूर्यवंशी संशयास्पद मृत्यू झाला त्यांचा कोठडीमध्ये, म्हणजे न्याय व्यवस्था कुठे आहे? ज्या बाबासाहेबांनी संविधान घडवलं होतं सर्वसामान्यांच्या न्यायासाठी, त्या छत्रपतींनी स्वराज्य घडवलं होतं सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी, आता ते स्वराज्य दिसत नाही. देवेंद्र फडणवीस बोलले तर ना, मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. कुठे आहे मावळा? कुठे नाही? माझ्या भगिनीचं कुंकू पुसलं गेलं, तिला न्याय देणार कोण? 20 दिवस झालं त्या चिमुरडीच्या डोळ्यातून पाणी येतंय. आहात कुठे सरकार? एसआयटीची तुम्ही स्थापना करता, बोला कुठे गेलं तुम्ही एसआयटीची स्थापना? अजून म्हणजे समाजाला फसवण्याचं, सर्वसामान्य लोकांना फसवण्याचं काम जर करत सरकार करत असेल, सरकारचं मी पहिलं धिक्कार करतो, जाहीर निषेध करतो. आणि मराठा समाजाला जर न्याय द्यायचा असेल तर धनंजय मुंडेंना पहिलं कॅबिनेट मंत्रिमंडळातून बरखास्त करा. तोपर्यंत मराठा समाजाला आणि ही पूर्णपणे चौकशी आणि समाजाला न्याय भेटणार नाही. ही मराठा समाजाची ठाम मागणी आहे. नाहीतर मराठा समाज आता प्रत्येक आंदोलन आता मी संयमाने केलेत, इथून पुढे आमच्याकडून संयमाची अपेक्षा या सरकारने करू नये. पुढची भूमिका काय असणार आहे तुमची? पुढची भूमिका काय असणार आहे तुमची? आमची भूमिका आहे, ज्या गोष्टी माणसाला न्याय जर प्रेमाने हक्काने भेटत नसेल, आम्ही न्याय व्यवस्थेच्या मार्गाने चाललोय. जर भेटले नाही तर उद्या पुढची परिस्थिती जी आहे, लॉ अँड ऑर्डर जर निर्माण झाली आणि उद्या जर मराठा समाज रस्त्यावर उतरला पूर्ण महाराष्ट्रभर, उद्या जर कमी जास्त काय महाराष्ट्र जर पेटला तर याला पूर्ण जबाबदारी हे सरकार राहील. देखील पाहायला गेलं तर तुम्ही देखील या आंदोलनात उपस्थित झालेला आहात. सोमनाथ सूर्यवंशी असेल, संतोष देशमुख असेल, यांच्या हत्या प्रकरणी काय नक्की मागणी आहे तुमची? मागणी एवढीच आहे की म्हणजे अगदी शोकांतिका वाटते. जे आपलं सरकार म्हणतो, लाडक्या बहिणीचं सरकार म्हणतो, बळीराजाचं सरकार म्हणतो, अहो 20 दिवस लागतात अटक करायला. मी तर म्हणेल मग सरकारनेच गुन्हा केलेला आहे, सरकारनेच खून केलाय. मग कशाची न्यायापेक्षा? आम्ही तुम्हाला एकदम लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलनं करतोय, निषेध करतोय, त्यांना न्याय द्या म्हणून, तरी देखील तुम्ही देत नाही, जागे होत नाही. कधी होणार जागे? मग आम्ही कोणाकोणा अपेक्षा ठेवायची?
आणि 100% महाराष्ट्राचा बिहार होतोय नव्हे, बिहार झालाय आणि ह्यांनीच केलेला आहे. साहजिक आहे. पुन्हा एकदा अपेक्षा आहे की सरकारने वेळेत जागं व्हावं आणि ताबडतोब ऍक्शन घ्यावी आणि त्यांना अटक करावी आणि फाशीची शिक्षा द्यावी. आपण पाहू शकतो जे आहेत यांनी देखील जसं सांगण्यात आलेलं आहे की बिहार झालेला आहे बीडचा, आणि तुमची काय मागणी आहे नक्की? दादा, जसं जरांगे पाटलांचं 1.5 वर्षापासून आंदोलन चालू आहे, आम्हाला प्रत्येक वेळेस मराठा समाज हा जातीवादी म्हणून हिणवला जाते. पण संतोष देशमुख यांचा हत्या का झाली? कारण एक बौद्ध समाजातल्या मुलाला त्यांनी मारलं. कारण मराठा समाज हा सर्व गावगाडा 18 पगडी जातीला घेऊन चालणारा समाज आहे. ज्यावेळेस बौद्ध समाजाच्या मुलातली हत्या झाली त्याचा जाब विचारण्यासाठी गेला, आणि जर ते बौद्ध समाज नसते गेले तर ते आज वाचले असते. पण मराठा समाजानं आतापर्यंत मराठा समाजा इथे शिवाजी महाराजांच्या काळापासून इतिहास आहे की मराठा समाजाने जे गावगाडा चालवलेला आहे सर्व 18 पगडी जातीला घेऊन चाललेलो आहे. म्हणून आम्ही जातीवादी नाहीत. जर आमच्या हक्कासाठी आम्ही रस्त्यावर उतरत असतो तर आम्ही जातीवादी कसं काय? हेच आम्हाला सरकार आणि जे कोण आहेत भाजन भुंगे की बोलतात की मराठा समाज जातीवादी नाहीत आम्ही, हेच आम्हाला आजच्या आंदोलनातून दाखवायचं. आणि दुसरी गोष्ट, जर जसं आम्हाला आदेश येईल आणि भविष्यात जर त्यांना अटक नाही झाली तर मराठा समाज कुठल्याही थराला जायला तयार आहे. कारण आज त्या देशमुखावर वेळ आहे, उद्या आमच्यावर पण वेळ येईल. ज्या महाराष्ट्रात एवढा मोठा समाज असून पण त्याच्यावर जर हल्ले होत असतील तर मग गावगाड्यातला छोटा छोटा समाजावर काय हालत असेल ह्याचा पण विचार सरकारला करायला पाहिजे. म्हणून जोपर्यंत जे काय मारेकरू आहेत, मगाशीच मी सांगितलं की जसं सोलेच्या डायलॉग सारखं आमचा एक मेला तर आम्ही त्यांचे 8 मारू कायद्याच्या माध्यमातून. तोपर्यंत समाज स्वस्थ बसणार नाही, आणि जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत समाज स्वस्थ बसणार नाही. यांची देखील मराठा समाजाशी सोमनाथ सूर्यवंशी असेल, संतोष देशमुख असेल, यांच्या हत्येप्रकरणी जे आहे किंवा आरोपींना लवकरात लवकर अटक व्हावी आणि लवकरात लवकर सर्व यांच्यावरती कारवाई करण्यात यावी. आणि पाहायला गेलं तर हे आंदोलन जे आहे आपल्याला करताना पाहायला मिळतं. आणि आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून देखील मोठ्या प्रमाणात पोलीस देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे. आणि कुठेतरी पाहायला गेलं तर संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी जे आहे आरोपींना लवकरात लवकर अटक करावं असे देखील सकल मराठा समाजाकडून जे आहे मागणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकर सह श्रीकृष्ण आवटी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.